आजपासून निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक पार पडूनही आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे संपाची हाक। निवासी डॉक्टरांच्या संपामुळे मंत्री हसन मुश्रीफांनी बोलावली बैठक। माड संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठकीत चर्चा करणार। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मुंबईतील 19 उपनगरीय रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 26 फेब्रुवारीला योजनेचा शुभारंभ। मुंबईतल्या कोस्टल रोडचा पहिला टप्पा फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील उद्घाटन। मुळशी धरणाची उंची वाढवावी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीत आदेश। यामुळे मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी पुरवठा होणार। नाशिक जिल्ह्याला फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा। जिल्ह्यातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% कमी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड। यंदा ज्वारीला विक्रमी दर, त्यासोबत ज्वारीच्या चाऱ्यालाही चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी। नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची हकालपट्टी। अनेक तक्रारी आल्यामुळे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून कारवाई। पुण्याच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड मूळचा पंजाब प्रांतातील। कारागृहात शिक्षा भोगत असताना मास्टरमाइंडची वैभव माने आणि हैदर शेख यांच्याशी ओळख झाली आणि या ड्रग्ज प्रकरणाला सुरुवात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। मेफेड्रोनच्या तस्करांनी ठेवलेले कोडवर्ड उघडकीस। आरोपी वैभव मानेला लंबा बाल, तर मुंबईत राहणाऱ्या युवराज भुजबळला मुंबई का बंदर असं संबोधलं जायचं। जरांगेंच्या भूमिकेला पाठिंबा देत 24 तारखेपासून नांदगाव तालुक्यात दररोज रास्ता रोको आंदोलन आणि साखळी उपोषण। वाढवण बंदर विरोधामध्ये पालघरमधील स्थानिक संघटना आक्रमक। वाढवण बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वात आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला जाणार। डिपार्टमेंटल स्टोअरमधनं वाईन विक्रीला मुभा देण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय महायुती सरकारनं मागे घेतल्याची उत्पादन शुल्क विभागातल्या सूत्रांची माहिती। मुंबईतील 10,000पेक्षा अधिक राजकीय फलक सर्व राजकीय पक्षांना नोटीस बजावण्याचे हायकोर्टाचे आदेश। तसंच सर्वच राजकीय पक्षांना आमच्यासमोर उभं करावं। बेकायदेशीर फलकांप्रकरणी उच्च न्यायालयाकडून निर्देश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।